घेतला, मी या बाईला 1:15 वाजता राहून दिला, एकदा आला आणि या बाईने 3 वाजवले. मी बाईचा दोष म्हणत नाही, परंतु तुम्ही कमिटीवाली आहात, गावचे जे काही आयोजक लोक आहात, तुमच्या हातामध्ये घडी आहे आणि तुमच्याजवळ माईक आहे, तुम्ही का नाही बोलले बा? आणि वरून दोनही शाहीर जेव्हा तुमच्या गावामध्ये आले तर कुठल्याही शाहिराला पक्षपात करू नका. जेवढी वेळ तुम्ही एका शाहिराला देता, बांधवानं चुकते का माझं, तेवढीच वेळ दुसऱ्या शाहिराला द्या. त्या बाईला तुम्ही 2 घंटे देता आणि मला म्हणता तुम्ही अर्ध्या तासामध्ये उरकवा, ठीक आहे, तरी चालते मला, मी काहीच बोलणार नाही, काहीच बोलणार नाही, काही हरकत नाही. तुमचा शब्द आम्ही पाळणार म्हणजे पाळणार, काही हरकत नाही. चला, लोकही समजतात, त्या गोष्टी लोकही समजतात. आता ऐका, शाहीर साहेबांचं बोलणं, शाहीर साहेबांचं प्रत्युत्तर. शाहीर साहेबांनी मला प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. मॅडम म्हणते जोपर्यंत माझं उत्तर मिळत नाही मी तोच प्रश्न विचारेन. मी आता बोलायला गेलो लई सारं बोलू शकतो, मी तर असं म्हणतो की तुमच्या जवळ त्या प्रश्नाचं उत्तरच नाही, तुमच्या जवळ त्या प्रश्नाचं उत्तर आहेच नाही आणि म्हणून तुम्ही तोच प्रश्न विचारता. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे दुसरा प्रश्न निर्माण करायची ताकद नाही. तुम्हाला माहित आहे, नाही म्हटलं की आपली बाजू वरची राहते, पण त्याच्या वरची राहिला. मला सांगा, सासूवाली सून, सासूवाली सून सासूला म्हटलं सूनबाईला, हो याची आवाज वाढवा दादा, गेला बोल, याची आवाज वाढवा बेटा. आता तुम्ही आपल्याच भालगा, आम्ही केव्हा मगाशी तुम्ही स्वागत घेतलं भाऊ, आम्ही तो वेळ मोजला का तुमचा? अर्धा तास आम्ही स्वागत घेतलं, बरोबर आहे भाऊ? आणि तोही वेळ आमच्या कार्यक्रमात लावला, हे तरी बरोबर आहे का? तुम्ही विचार करा, तर आम्ही कशी शैली करावं? आता अर्धा तास म्हणता तर मी कबूल लावला, हो ठीक आहे ना, ठीक आहे ना, मी 5 मिनिटं जास्त बोला नाही, ठीक आहे, मी माझं एक कर्म कमी करीन पण पहिले उतरीन. झालं गेराम साहेब, याच्याबद्दल मी बोलला नाही तर काही असेल, ठीक आहे. तर आता तुम्ही माझी वेळ घेऊन आले, मला बोलू द्या, मग तुम्ही बोला. याचा आवाज वाढवा. हॅलो, हा. सासूने म्हटलं सुनेला की सुनबाई, हे भाजी तुला जमली नाही, हे भाजी तू चांगली केली नाही, बरोबर आहे, किंवा तुला भाजी करता येत नाही. सासूने म्हटलं सुनेला, मग सुनबाई का म्हणाल, सासूबाई मला नाही करता येत, काही हरकत नाही, माझे चुकलं असेल, तुम्ही करून दाखवा. हो हो, माझ्या भाजीत मीठ जास्त झालं, बरोबर. सासूबाई मला नाही जमलं, तुम्ही करून दाखवा. तर सासूबाई ते धमक पाहिजे का भाजी तिला केली पाहिजे, तिला करता आली पाहिजे, बरोबर. आणि जर सासूही करत नसेल, याचा अर्थ सासूला भाजी करता येत नाही. बोलाचं लायक आहे का? त्या सासूला बोलाचं लायक आहे का? आता मी या बाईला प्रश्न केला, मी कोणता प्रश्न केला की जगामध्ये असा एक राजा झाला, तो 30 दिवसासाठी झाला, 30 दिवसासाठी. किती? 30 दिवसासाठी झाला आणि त्याला आपलं राज्य चालवण्यासाठी एक घटना लिहिली, तर त्याचे अनुच्छेद किती आणि कलमा किती, बरोबर आहे? एवढं विचारलं या बाईला. हे काय म्हणते, 30 कलमा नाही 23 कलमा होते, म्हणजे प्रश्न माझा 23 दिवसासाठी तो राजा झाला म्हणते, मी म्हणतो 30 दिवसासाठी, आणि हे बाई म्हणते 23 दिवसासाठी. उत्तर जमले का? नाही. तुम्ही विचार करा, मी काही वाचलं असेल तेव्हाच विचारलं तुला. हे म्हणते 23 दिवसासाठी झाला, आणि तोही म्हणते पंतप्रधान चरणसिंग चौधरी. मी पंतप्रधान म्हणलं तर राजा म्हणलं, का बोललो मी पंतप्रधान म्हणलं? हे लोकशाही आहे का राजेशाही आहे? लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये राजे असतात का? हे सांगते पंतप्रधान, मी म्हणतो राजा. तरी तुमचं खरं. वा 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 वा, ऐका माझ्या प्रश्नाचं उत्तर मी
सांगतो, पण लीलाबाई होतो मगाशीच का म्हटलं मी माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो आणि तुझ्याजवळ उत्तर असेल तर तूही सांग, बरोबर? हो. हिला सांगितलं का? याचा अर्थ हिच्या जवळ त्याचं उत्तर फक्त विचारता येते, उत्तर नाही सांगता येत. शाबास. ऐका, त्या राजाचं नाव आहे, आता ज्याला आपण उत्तराखंड म्हणतो, आता आपण ज्याला उत्तराखंड म्हणतो युपीच्या पलीकडे, ते उत्तराखंड राज्य या राजाचं होतं आणि त्या राजाचं नाव आहे परमवीर धनेश. त्या राजाचं नाव आहे परमवीर धनेश. त्याला एक घटना लिहिली होती, तयार केली होती आपलं राज्य चालवण्यासाठी. तर त्या घटनेमध्ये एक अनुच्छेद आणि 20 कलमा, एक अनुच्छेद आणि 20 कलमा याच्यावर तो सगळे राज्य चालवत होता. हे माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. हे सांगते चौधरी चौधरी. हा, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे परमवीर धनेश हा तो राजा होता. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगूच नका, बिलकुल सांगायचं नाही, कारण तुम्हाला येतच नाही. तुम्ही सांगू नका आणि तुम्ही सांगत तरी मी मानले तुम्ही वेळ गेल्यावर भुकेच्या टाळ्यावर जेवण होत नाही. जगातला अंधार नाहीसा केला म्हणते बाई, जगातला अंधार, जगाचा अंधार फक्त सूर्य नाही शकत, बरोबर? सूर्य किंवा चंद्र नाही शकत, बरोबर? आणि चंद्र सूर्य राजा होईल का? चंद्र सूर्य राजा होईल का? वा 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 वा, मस्त उत्तर आहे आणि मस्त बोललाय. म्हटलं तुला बोलता मस्त माना केला पुरुषों के हुई कहा संतान है, मान के पूरी रत्न की मान है, तो बगैर पुरुषों के हुई कहा संतान है. तो अपने आप को समझती चंद्रपुर की पठान है, तो तुझे भी खोलने वाला ये नागपुर का पठान है. तुझे भी खोलने वाला ये नागपुर का पठान है. हम भी दुश्मन को कभी कम नहीं रखते, हम भी दुश्मन को कभी कम नहीं रखते. और तू करती है शायरी वालों को हम भी भाग नहीं झोंकते, हम भी शायरी करते. सवाल की तसल्ली होती है जवाब से, सवाल की तसल्ली होती है गाने से, होती है जवाब से, और गाने की तसल्ली होती है गाने से. फिर कभी खुश नहीं होगी तुम्हारा मेरा चेहरा देखने से. अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं, हमारी तारीफ होनी चाहिए इस जमाने से. या लोकांकडून आमची तारीफ व्हायला पाहिजे. म्हणून तर म्हणतो मीच मोठा हुशार असेल पहिले, मला असंच वाटलं नाही का. या लोकांना सांगते शाहीर महाराष्ट्रातले चॅम्पियन शाहीर आहेत, नावाजलेले आहेत, अभ्यास आहे तसे आता कुठे गेला अभ्यास सांगा. एका प्रश्नाचं उत्तर मला दिलं नाही. हो तुम्ही अभ्यास झालो का? नाही मला अभ्यास असेल का? एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं हो तर मी अभ्यास झालो का? कायच्यासाठी चढवता हो? कशासाठी चढवता? का पैसे मिळतात तुम्हाला चढवायचे असं सांगा ना. का याला समजतच नाही काय बघा हो ना, सीधा बोलायला खुश नाही. वा रे वा, वरतून हात खालून मस्त काम आहे. वा 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 वा. सवालों से जिंदगी बर्बाद हो जाए, तो जवाब की औकात हो के वो जमालत कर जाए. सवालों से जिंदगी अगर कहीं हो जाए तो जवाब की औकात हो के वो जमालत कर जाए. खुद को तब समझने में कोई मर्यादा नहीं होती और वो फल निर्माण करो कि दुश्मन जीते जी मर जाए. चोला बदलने से कभी नीयत नहीं बदलती, सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती. चोला बदलने से कभी नीयत नहीं बदलती,
झोपड़ी लगाने से कभी हैसियत नाही का? मीच मोठा हुशार असेल पहिले मला असंच वाटलं. मीच मोठा हुशार असेल पहिले मला असंच वाटलं नाही का? पण मी दिलेलं उत्तर जेव्हा तुला नाही पटलं तेव्हा मी स्वतःलाच म्हटलं तू काय चालू हुशार. तिच्या एका प्रश्नामध्ये तुला तोडपाय माझे सोडलं. तुला तसं नाही तुला सुरबाई हुशार आणि मग माझ्या जगामध्ये मीच मोठा हुशार. एका मुजऱ्याचं असेल तर लोकही म्हणतील का हे बोलता आलेलं कुठलं. मीच मोठा हुशार असेल पहिले मलाही असंच वाटतं. स्वतःला हुशार आहे समजा माझा. अरे कच्ची कली हुकवाली हुवाय जब तेरी जवानी आ गए, जब तेरी जवानी आ गए तो मेरी जवानी म्हणून मत होतो मर्दों को देती है मर्दानी शोभा, मर्दों को देती है मर्दानी शोभा. कहाँ पे चाय डूबा, कहाँ पे चाय डूबा. मर्दों को देती है मर्दानी शोभा और हीरो ने कहाँ पे रचाए जुआ. वैसे गाना तो कोई भी पाएगा, मजा तो तब आ जाएगा, मजा तो तब आ जाएगा जब टक्कर में कोई मिल मजा तो तब आ जाएगा, मजा तो तब आ जाएगा जब टक्कर में कोई मिले. चांगलं आहे. बाईचं म्हणणं आहे बाईशिवाय भागत नाही. माणसं वाया गेले का? नाही माणसं वाया गेले. बाईशिवाय भागत नाही माणसाचं. मला म्हटलं मी मला खेळाली रतन की खान है पण बगैर पुरुषों के हुई कहाँ संतान है. बिना माणसाला गरज झाले का? नाही का? तुम्हाला माणसाची गरज नाही तर मग लेवल करता कशाला? हा कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आमचे मित्र अश्विन भाऊ हुके यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. माझ्या मंडळाकडून त्यांना सततशा प्रणाम धन्यवाद आणि मैत्रीपूर्ण देवी. काय माना के की खान है बगैर पुरुषों के हुई कहा
बाहेर नाही झोपते. यादवजी एवढे माणसाला समजू नये स्वतःशी हुशार, समजू नये स्वतःशी हुशार, जगामध्ये असती एकाहून एक चातुर. समजू नये स्वतःशी हुशार, जगामध्ये असती एकाहून एक चातुर, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठावते कुणाचा. म्हणून तुकोबरा म्हणतो जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे, आणि विचारी म्हणा तुझी शोधून पाहिजे. नाही का जगात सगळेच काय माहिती आहे असा कोणीच काय म्हणते. तुकोबरा म्हणतात जगद्गुरु. मग आमची काय केव्हा त्या ठिकाणी चला काय हरकत नाही आहे का. सुंदर शायरी करतात, वाईट बोलत नाही वगैरे वगैरे. खूप चढवलं खूप चढवलं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खऱ्या आहेत, पण मला अभ्यास नाही ना. अभ्यास नाही तर तसमा डोंगर डुबला ना. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर 12 महिने झाले मी देऊन राहिलो. बरोबर आहे ना. मग मला अभ्यास असेल का. मग काय चढवायचं उगाच. वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही. सागराची उपाधी जगातल्या बापाला बोलणार नाही. आता काट्याचा माय जवळ कायचा काटा शब्दाचा काटा तर माय जवळ, पण तो मी तुला टोचणार नाही. आणि गलतीला टोचून गेला तर खबरदारी घेईल का तुला बोचणार नाही. म्हणजे बोलीन जरूर आज्ञा होऊ गेला. आपलं असं काम आहे. वाईट नजरेने तुझ्याकडे पाहिजे, वाईट नजरेने तुझ्याकडे पाहिजे. आज समाजाला आसरांची उपाधी देईल. वाईट नजरेने तुझ्याकडे पाहिजे. सुधाकरजी मोलघरे साहेब यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिकाला आहे. मला त्याला मैत्रीपूर्ण जयपूर धन्यवाद. वाईट नजरेने तुझ्याकडे पाहिजे.
समाज मला असाची उपाधी देईल आणि हात लावायला गेले तर कोणी माई माई बाई नाही घेईल हात लावायला गेले तर कोणी माझी माई बाई नाही घेईल पण बाई थंड चालल्याने काम जमणार नाही थंड चालल्यानं काम जमणार नाही जरा गरम होशील तर मजा येईल कार्यक्रम गरम कशी तर मजा येईल लोकांना बरोबर दोन दोन तास जर आम्ही कीर्तन काढलं तर लोक म्हणतील सिंगल गंमत होता डबल होईल का म्हणतील काहून आमच्याजवळ पाठवा आहे का आमच्याजवळ पाठवा आम्ही करू शकतो पण ठेकेदाराच्या विनंतीला मान ठेकेदाराने म्हटले अर्धा तास काय जाणार आमचं अरे ते पैसे देऊन राहिले पैसे देऊन बोलले हो तुम्ही आम्हाला मग आम्ही आपल्याच बद्दल आपली मुजोरी करू का मुजोरीचे बरोबर खेळ बघा असं जगणार का अरे गाव करायला नाही करे ऐका मी काय म्हणतो आंधळ्याला दिसते बैलाला ऐकू येते हो असं काहीतरी आहे आंधळ्याला दिसते आणि बैलाला ऐकू येते नसून या लक्ती मुखला मानते हे त्यांचं गाणं होतं शब्द त्यांचे आंधळ्याला ऐकायला येते काय म्हणतात आंधळा कोणता बैला कोणता मुका कोणता लंगडा कोणता वगैरे वगैरे भाई याच्यामध्ये अनेक प्रकारचे बोलवता येतात विकलांग अनेक प्रकारचे बोलवता येतात पण आधार एकच आहे आधार एकच आहे तुम्हाला सांगतो नागपूरला इंदोऱ्यावर प्रभाकरजी धाकरे म्हणून संगीतकार होते त्यांना नागपूर आकाशवाणीने सूरमणी नावाची पदवी दिली बरोबर आहे का भाऊ सूरमणी नावाची पदवी दिली पण ते दोन्ही डोळ्याने आंधळे होते मी जेव्हा त्यांच्याकडे मी 1.5 वर्ष शिकलो प्रभाकर धाकरेकडे 1.5 वर्ष शिकलो भास्कर संगीत विद्यालय त्यांच्या संगीत विद्यालयाचं नाव होतं 1.5 वर्ष शिकलो फक्त आणि जेव्हा त्यांच्या विद्यालयातून मी सुगम संगीताचे पैसे द्यायला आकाशवाणीवर गेलो त्यावेळेस तिथं मला माहिती पडलं तर गुरुजी त्या ठिकाणी मला भेटले आणि तेव्हाच मी पाहिलं की म्हटलं त्या आकाशवाणीच्या डायरेक्टरने सांगितलं मला की म्हणे यांना हेच ते म्हणे प्रभाकर धाकरे सर म्हटलं मी यांच्याकडे शिकलो अरे वा म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यांना दोन्ही डोळे दिसत नव्हतं मग ते शिकवत कसे असतील सांगा ते पेटी वाजवत गायन कर सगळं काही ब्रेल लिपी ज्याला ब्रेल लिपी आंध्राची लिपी ज्याला म्हणतो ना ते वाचून ते सारे गणपतीसा आरोह सगळं काही समजवत विद्यार्थ्याला मग ते वाचत कसे असतील बाई मंतर्काच्या गोष्टी आहेत मंतर्काच्या समजलं काय मनाने जो माणूस आता आपण दिल्लीला नाही आहोत पण दिल्ली जर पाहिली असेल तर आजही तुम्ही कल्पना करा तुम्हाला दिल्लीची कुतुब मिनार इथं दिसते याला म्हणतात तर्कशक्ती समजलं का तुम्ही किती काही उपमा द्या या गोष्टीशिवाय कोणी काहीच करू शकत नाही समजलं का मनामध्ये सगळं काही असते रात्रभर तमाशा पहा तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी जाता तुमच्या कानामध्ये जोडकं ढोलकं वाजते आम्ही तिथे येतो का तुमच्या बाबा शेतात वाजवायला नाही कसं कसं वाजते मग ते कोण वाजवते लई उदाहरण आता मी काय म्हणतो तुम्ही म्हटलं ना आता मी पण म्हणतो तुम्ही काय उत्तर देता ते पाहतो कोई तो रहता
सांगा आरशाच्या पाठीमागे कोण राहते? मी उदाहरण देतो, वेगवेगळं देतो उदाहरण मी. समजा आरसा आपण इथं ठेवला, त्याच्या समोर आपण उभे झालो, आपलं रूप दिसेल त्याच्यात, बरोबर आहे? मान्य करा. पण त्या आरशाच्या पासून तुम्ही जेवढे मागे जाल तर तो आरशातला व्यक्ती तेवढंच मागे जाल, बरोबर आहे? आता मला सांगा, आरशाच्या मागे जागा असेल तर तो मागे जाईल आरशातला व्यक्ती. पण तो आरसा भिंतीला टांगला, भिंतीला प्लेन भिंतीला जर टांगला आणि मग त्याच्या समोर उभे व्हा, तरी चित्र तेच होते. तुम्ही जेवढे मागे जाता तो व्यक्ती तेवढं मागे जाते. मला सांगा, तो भीत फोडून मागे जाते का? भीतीला लागला आरसा, त्याच्या मागे जागाच नव्हते का? मग तो कुठे जाते? आणि हेच मला रोष आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे का? आरसाच्या पाठीमागे राहते काय? कोण राहते नाही का? आणि मग मी काय म्हणतोय का, शायरी करना भी अरे वेरे का काम नहीं होता. तुझे काम नहीं आते समझ काय इतने ढोल का संग का निकले. अरे बाबा कमाल है. चला काय हरकत नाही. चले
लक्षात ठेव सीमाबाई, माझ्या डोळ्याला दूध पाडलं तू जात आहे. बिलकुल टाइम झाला. ठेकेदाराच्या मताच्या विरोधात असणारा अभिषेक चव्हाण बडे तथा बुद्ध भीम गीतांचे गायक यांच्याकडून मला 100 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद. जय भीम. तसेच रवीजी मिश्रा उंबरगाव वाले यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा भेट दिलेला आहे. धन्यवाद. सायकी यांच्याकडून सुद्धा 10 रुपये. धन्यवाद. सलमाने उत्तमराव खोडे छापवडे यांच्याकडून 200 रुपये. धन्यवाद. राम राज्यामध्ये बाली शंभू कहाचा फूल झाला, रामाच्या कहाणी आला. राम राज्यामध्ये बाली शंभूचा खून झाला, मोठा मोठाही रावण रामाच्या कामी आला. सर्वनाश होणे दुर्योधन एक गोष्ट खरी बोलून गेला. आता मी बोलवतो सर्व मॅडमला, कारण माझा वेळ खतम झाला.